नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही वेळापूर्वीच, अगदी काही क्षणांपूर्वी बीडमध्ये सुरू असलेला ओबीसी एल्गार मेळावा काही वेळापूर्वी संपला. छगन भुजबळ यांचं भाषण या मेळाव्यामध्ये झालं आणि छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आपण लढतोय हे स्पष्ट करत असताना मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला इशारा दिलाय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण सगळेजण आपल्याला कुणी विरोध केला हे लक्षात ठेवायला हवं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आणि ओबीसींचं आरक्षण टिकवण्याची हाक पुन्हा एकदा दिली. त्यावेळेस त्यांच्या सोबत जे व्यासपीठावर नेते उपस्थित होते त्यांनीही छगन भुजबळ यांना साथ दिली. मात्र या सभेमध्ये एक गोष्ट सगळ्यांच्याच नजरेतून सुटली नाही, ती म्हणजे विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची अनुपस्थिती. जेव्हा छगन भुजबळ यांनी या अनुपस्थितीचा मुद्दा काढला तेव्हा विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावर जाऊन मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला हवं अशी भूमिका मांडल्याची एक व्हिडिओ क्लिप सादर केली. त्यामुळे एकीकडे ओबीसी समाजाला एकत्रित येण्याचं आवाहन सगळे नेते करत असताना दुसरीकडे ओबीसी नेत्यांमध्येच सध्या समन्वय दिसत नाहीये का, हाही प्रश्न उपस्थित होतो. या सगळ्यावर बोलायचं आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत ओबीसी समन्वयक मृणाल ढोले पाटील. नमस्कार मृणालजी, आपलं स्वागत आहे चर्चेमध्ये. नमस्कार कविता. मराठा नेते आबासाहेब पाटील चर्चेमध्ये सहभागी झालेत. आबासाहेब, आपलंही स्वागत. मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक किशोर चव्हाण या चर्चेमध्ये सहभागी झालेत. किशोरजी, आपलंही स्वागत. नमस्कार, धन्यवाद. आणि पत्रकार जयंत माइंडकर आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले. जयंतजी, आपलंही स्वागत. आणि काही वेळातच नवनाथ वाघमारे, ओबीसीचे नेते आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील. सुरुवातीला जयंत माइंडकरजी, मला तुमची प्रतिक्रिया घ्यायची. मला वाटते भाषणं या व्यासपीठावरची तुम्ही सगळ्यांची ऐकली असतील. या भाषणांमधनं 2-3 गोष्टी खूप प्रकर्षाने समोर आल्यात. एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुद्दा हा किती महत्त्वाचा झालेला आहे जर राज्यामधलं सध्याचं आरक्षणाची एकूण वातावरण बघितलं तर. दुसरी गोष्ट जी समोर आली, जातनिहाय जनगणनेची मागणी जोरदार होती. आणि तिसरी गोष्ट, या सगळ्यात ना राजकारण नेमकं काय साधलं जाते हेही समोर आलेलं आहे. तुमच्या दृष्टीनं या संदर्भातले आणखीन महत्त्वाचे मुद्दे कोणते होते? मला असं वाटतं भुजबळ हे अगदी पॉइंटेड यावेळेस बोललेले आहेत की मुळात त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं आम्ही कधीही म्हणणार नाही, पण ओबीसीतनं मराठ्यांना द्या हे मात्र मान्य करणार नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी हाही मुद्दा सांगितला की सर्वोच्च न्यायालयाने मराठा मागासलेले नाहीत हे सांगितलेलं आहे. मला असं वाटतं या 2 शब्दात, या 2 वाक्यात जरांगेंच्या आंदोलनाला किंवा मराठ्यांना रिझर्वेशन पाहिजे हे म्हणणाऱ्यांना उत्तर केवळ या 2 वाक्यात मिळतं. याचं कारण पहिल्यांदा मराठा समाज हा बॅकवर्ड आहे हे सुप्रीम कोर्टात सिद्ध करा, नाहीतर तसा संसदेपासून विधानसभेपर्यंत तसा कायदा करा. कायदा काहीही करू शकतो हे मला मान्य आहे, पण तो कायदा करा. ते न होता हे असं होत आहे ज्याला छगन भुजबळ बिंग सिनियर मोस्ट ओबीसी लीडर त्यांनी जो विरोध केला तो अगदी बरोबर आहे की आधीच महाराष्ट्रातल्या 38% ओबीसींना 19% रिझर्वेशन जे काही मिळतं त्या 19% 16% जर का मराठ्यांचे ऍड केले तर आधीच त्यांना किती मिळतं त्यातनं हे ऍडिशन झालं तर म्हणजे आमच्या घरात जागा नाही आधीच आम्हालाच राहायला, तरी पण आम्ही अजून माणसं घेऊ अशी काहीशी ती अवस्था होईल. आता ही अवस्था असताना याच्यामध्ये जो तुम्ही मुद्दा पर्टिक्युलरली पॉइंट आउट केला विजय वडेट्टीवारांचा, मला असं वाटतं वडेट्टीवारांची अनुपस्थिती हे सगळे राजकीय नेते असं भलेही म्हणतील की आम्ही इथे राजकारण करत नाही, तरीही पण रिअलिटी अशी आहे की कुठल्याही पक्षाचा राजकीय नेता हा फक्त सतत अगदी कुठल्याही समारंभाला गेला तरीही राजकारण करत असतो, ही रिअलिटी आहे. जेव्हा इथे धनंजय मुंडे, छगन भुजबळ किंवा प्रकाश मला वाटतं प्रकाश शेंडगे हे नाव तुम्ही घेतलं, गोपीचंद पडळकर, हे प्रत्येक जण जेव्हा महायुतीतल्या कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संलग्नित असलेले नेते होते तेव्हा त्यांच्या बरोबर विजय वडेट्टीवार जे महाआघाडीचे आहेत, काँग्रेसचे ते प्रमुख आहेत, अशा अवस्थेत ते तिथे येणं शक्य नव्हतं. आता ती त्यांनी क्लिप जी काही दाखवली त्या क्लिपला तेवढं महत्व
त्याला ज्यांना द्यायचं ती क्लिप खरी असेल तर गोष्ट वेगळी. पण माझ्या दृष्टीने विजय वडेट्टीवार हे इथे न येण्याचं एकमेव कारण की या डायसवर सगळे महायुतीतले नेते आहेत. अशा वेळेस महाआघाडीतला नेता इथे येणं शक्य नाही. राहता राहिला प्रश्न ओबीसींच्या रिझर्वेशनचा. मला असं वाटतं तमाम ओबीसींची यावर एकच प्रतिक्रिया आहे की तुम्ही मराठ्यांना खुशाल द्या, परंतु आमच्या घरातलं देऊ नका. आणि म्हणूनच त्यांना जे अभिप्रेत आहे, तुम्ही जरा स्थानिक स्वराज्याचा मुद्दा घेतला, जर वेळ द्याल तर तो सुद्धा घेतो. त्याचं कारण ही जी काही सेन्सस म्हणत आहे, या सेन्सस मधून जी काही आकडेवारी येईल, कारण 1932 ला या आधीची शेवटची जातीय जनगणना झालेली होती. आता जी काही जनगणना होईल जातीय, त्याच्यामध्ये मराठा समाज किती येईल, त्याच्यामध्ये ओबीसी किती येईल, आणि ती जर का आता जी आपण महाराष्ट्रात 38 मानतो आहे ती अजून जास्ती होईल. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं राजकारण याचं कारण ओबीसी म्हणून जसा हा 18 पगड जातींचा समाज एकत्र येतो आहे, एक प्रकारे पॉलिटिकली डॉमिनंट असलेल्या मराठा समाजाला चॅलेंज उभं राहत आहे. आणि म्हणून हे महत्वाचं आहे. पॉलिटिकली डॉमिनंट असलेल्या मराठा समाजाला चॅलेंज उभं राहते म्हणून हे महत्वाचं आहे. तुमचं शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे, कारण या सगळ्या सभांमध्ये जी भाषणं झाली त्या भाषणांमध्ये एक मुद्दा प्रामुख्यानं दिसतोय, तो म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय. जो काय हट्ट आहे याच्या मागे ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेलं राजकीय आरक्षण याच्याकडे लक्ष ठेवलं जाते असं म्हणजे अगदी धनंजय मुंडेंच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर काही मुठभर मराठ्यांना, सगळ्या मराठ्यांवर त्यांनी हा आरोप केलेला नाहीये. त्यांचं म्हणणं आहे काही मुठभर मराठ्यांना सरपंचापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षांपर्यंत असलेल्या आरक्षणामध्ये सहभाग हवाय आणि म्हणून यासाठी ईडब्ल्यूएस सोडून फक्त ओबीसींमधनं आरक्षण हवंय अशी मागणी केली जाते. आबासाहेब पाटील, काय आजच्या एकूण या सगळ्या मुद्द्यांबद्दलचं तुमचं म्हणणं आहे? मनोज जरांगे पाटील यांना प्रामुख्यानं लक्ष करण्यात आलं होतं आजच्या सगळ्या भाषणांमध्ये. कसं आहे की आजची सभा चांगली होती, फार जोरदार भाषणं होती, लोकांना भावनिक करण्याची भाषणं होती की त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी ओबीसी समाजाचे फार मोठे मसीह आहोत, या समाजासाठी काहीतरी आम्ही करतोय. आणि ह्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश हा ओबीसीला लपून राहिलेला नाही की कोण भाषण करतोय हा महत्वाचा विषय आहे. खरं तर या गोष्टीवरती हास्यास्पद विषय आहे की छगन भुजबळ हे भ्रष्टाचारी नेते आहेत की ज्याने प्रचंड कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. महाराष्ट्र सदनसारखा घोटाळा केला. एक फुटपाथवर साधा हार फुले विकणारा माणूस 2-3 हजार कोटीचा मालक होतो. प्रचंड मोठा भ्रष्टाचार होतो आणि हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ओबीसीचा सहारा घेतो. अरे खरा विषय तुम्हाला सांगायचं झालं तर या राज्यातला, या देशातला जो ओबीसी आहे, जो मागास आहे, ज्यांच्यावरती तुम्ही कधीच काम केलं नाही, हे तुम्हाला आज सांगता येते की आम्ही ओबीसी ओबीसी ओबीसी. अरे कोण ओबीसी? खरे ओबीसी तुम्ही दाबून टाकले की 12 बलिदार, 18 आलुकदार, भटके विमुक्त ह्यांना कधी तुम्ही सोबत घेतलं नाही. ह्यांच्यावरती नेहमी तुम्ही अन्याय केला. राजकारणात पुढारलेल्या ठराविक 4-5 जाती तुमच्या, तुम्ही आरक्षणावरती काय बोलणार आहे? आणि तुम्ही वडट्टीवार साहेबावरती तुम्ही टीका करता. अरे ते खरे वडट्टीवार लढले ओबीसी साठी. त्यांनी ज्यावेळेला मंत्री झाले त्यावेळेला मराठा समाजाला सारखी संघटनेला मदत केली. महायुतीला त्या ठिकाणी ड्राफ्ट तयार झाला होता. मी स्वतः गेलो, ओबीसीच्या नेत्यांना घेऊन गेलो वडट्टीवार साहेबांच्याकडे. साहेब म्हटलं सारखी झालेली आहे, आता ह्यांची महायुती आहे, ह्याच्यावर पण निर्णय घ्या. त्या माणसाने वडट्टीवार साहेबांनी तत्काळ निर्णय घेतला. त्यानं खरंच समाजासाठी केलं, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि ते समाजाचे काम करणारा पण विरोध करताय 2 सप्टेंबरच्या जीआरला. तो 2 सप्टेंबरचा जीआर या संदर्भात काही मोठा विषय नाहीये. तो हे फक्त राजकारण भुजबळांचं, हे मुंडे यांचा आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यावरती तुम्हाला मी सांगतो. आबासाहेब, मला तुम्हाला फक्त थोडंसं थांबवावं लागेल. मनोज जरांगे पाटील बोलतात, आपण ऐकूयात ते काय बोलतात ते आणि मग परत चर्चेमध्ये येऊयात. तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून? एवढं सोपं समजता का तुम्ही मराठ्याला? पाटील, ही धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला, परळीचा चष्माला मुंबई करत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा. तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही, असं थोडं तुम्हाला त्यांनी जगावं. त्याला कवाच्यात मॅन बोललो? कवाच नाही. तो आचात्मा कशाला? तो हा चष्म्यात काय बघितले सगळ्यांनी? तो हा चष्मा कशाला? तो हा चष्मा तुलाच राहून दे. असेच हातरंगेव रक्तानी. तो हा चष्मा तुलाच राहून दे, त्या रक्ताने भरलेला.
दादा, EWS तुम्हाला पाहिजे, मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे, ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्राचा 7-12 का तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय, असं भुजबळ म्हणाले. नाही, त्याला येऊन जाऊन तेच येणार. त्याला काही करून फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय, त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही. आता कसल्याच परिस्थितीची चाल चलत नाही. त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं नाही याची अवकात किती. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली आहे, तिथं आमची घोंगडी बैठक आहे. त्यामुळं ओबीसींनी स्पष्ट नाकारलं त्याला, कारण ते एका जातीचं काम करायला लागले, एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले. हे बघा लक्षात येते तेव्हाच काय चित्र आहे ना, तेव्हाच लक्षात येते. कारण ती आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर आणि त्याच्यावरूनच ज्यांचं कळतंय फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते हे फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना 100% यांना बदनाम करायचंय. अजितदादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला अजितदादाला दोष देऊन उपयोगच नाही, कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजितदादाला बदनाम करण्याचा. एखाद्या वेळेस अजितदादांना नाविलाजानी आणि अजितदादांनी ते करावं, यांना 100% बाजूला सारलं पाहिजे. थोडा तोटा झाला तरी चालत. दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते आहेत, त्यांना जरी बळ दिलं आणि उचललं तरी चालत, परंतु 100% आजच्या त्यांच्या सभेवरून आमच्या लक्षात आलं की त्यांचा एक गट तयार झालाय अजितदादांना पवारांना बदनाम करण्याचा. कारण त्या व्यासपीठावर बसलेले 75% लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते, रोज. मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी चालवणाऱ्यांनी केलं. त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय. आजची एकूण सभा सांगते, त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही. अजितदादांनी दुसऱ्याच्या कोणाच्या हातात बीड जिल्हा सोपाव तरच अजितदादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते. नसता अजितदादा एक दिवस 100% यांनी खड्ड्यात घातलेला दिसतो. मृणाल ढोले पाटीलची काय प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी? कारण आता गंमत अशी आहे की तिकडे छगन भुजबळ जेव्हा भाषण करतात तेव्हा ते म्हणतात ओबीसींनी हे लक्षात ठेवावं की मराठ्यांचा रोख हा देवेंद्र फडणवीसांकडे आहे, आणि आता मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी छगन भुजबळ आलेत. राजकीय भूमिका सुरू काय आहेत नेमक्या ओबीसींमध्ये आणि मराठ्यांमध्ये, आणि टार्गेट दोन्हीकडनं देवेंद्र फडणवीस का होत आहेत? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला मनोज जरांगे यांचं हास्यास्पद अतिशय विधान वाटतं. कारण ते म्हणतायत की ओबीसी समाजांकडनं देवेंद्रजी सीएमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे. खरं तर जर आपण आपलेच क्लिप्स काही जुने काढून बघितले तर अक्षरशः मुख्यमंत्र्यांच्या आई बहिणीवरनं शिव्या देण्याचं काम हे मनोज जरांगे काही दिवसांपूर्वी करत होते. आणि आज त्यांनी अतिशय स्पष्टपणे भूमिका बदलली की बाबा ते ओबीसीचे मराठा समाजाची मनं जिंकणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेला आहे असं झालेलं आहे. तर मुळात त्यांची भूमिका स्पष्ट नाही. ओबीसी समाजाचा जर तुम्ही विचाराल तर ओबीसी समाज निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे, बीजेपीवर नाराज आहे, नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी ओबीसी आम्ही तुमच्यातले आहोत, ओबीसी डीएनए आहे. नरेंद्र मोदीजी म्हणायचे की मैं ओबीसी माँ का बेटा हूं, मैं ओबीसी समाज के साथ खड़ा रहूंगा, जो पिछड़ा है मैं उसके साथ खड़ा हूं, असे भाषण करायचे आणि ओबीसी समाजाची मतं घेतली. पण ज्या ज्या वेळेस ओबीसी समाज हा अडचणीत आला त्या वेळेस भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे प्रमुख नेते हे गायब राहिलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे याच्या आधी आमचे आबा पाटील बोलले तर मुळात मला त्यांच्या बोलण्याचा निषेध करायचा आहे. त्यांनी कोणावरही आबरू नुकसानीसारखं बोलू नये, विशेषतः भुजबळ साहेबांवर तर बोलूच नाही. कारण जर तुम्ही जे काय त्यांचे काय प्रकरण असतील त्याच्यावर ते कोर्टाने ते बघून घेतील, तुम्ही त्याच बोलायची काही गरज नाही. आणि ते जर व्यासपीठ काढलं इथं जर सगळ्यांच्या भ्रष्टाचाराच्या रूपाने बोलायला मराठा समाजावरती नाही एक मिनिट आता तुम्ही मध्ये बोलू नका. दुसऱ्या भ्रष्टाचारी नेत्यांबद्दल बोलायला लागला तर सगळ्यात जास्त सत्ता, सगळ्यात जास्त आमदार, सगळ्यात जास्त मंत्री मराठा समाजाचे राहिलेले. कुणी किती काय केलंय हे बघायचं राहिले. विशेष असं आहे की भुजबळ साहेब तुमच्या डोळ्यामध्ये सलतात, कारण ते हे 350-400 जातींचं नेतृत्व करतात. लय बघितला भुजबळ तसले
मराठे मोजिद पक्षाचे 350-400 जातींचं नेतृत्व करतात मोजिद आणि तुमच्या त्यामुळे भुजबळ मराठा केला. समाजामध्ये चालतात. आणि तुम्ही काय कोणी सांगता असं मी पण अन्याय केला मराठा जातीवर बोलायचं नाही. बलुतेदारांवर समाजावरती बोलायचं नाही. खरा मला अन्याय जर काय ओबीसी बोलायचं असेल समाजावर केला विषयावरती असेल मुद्द्यावर तर बोलायचं. काही बाबासाहेब ऐकून घ्या ना त्यांचं. बाबासाहेब ऐकून घ्या ना त्यांचं बोलणं पूर्ण होऊ देत. येते मी तुमच्याकडे. कोणी चोरलं कोणी चोरलं अरे सर तुम्ही लोक चोर आणले आम्हाला सांगता. तुम्ही चोरवले लागले. त्या भटक्या विमुक्तांचं आरक्षण तुम्ही खालं. त्या बाराबोलकरांचं आरक्षण तुम्ही खालं. ओबीसीचं आरक्षण तुम्ही खालं. तुम्ही सांगता काय आम्हाला? तुम्ही आम्हाला सांगता कुणबी दाखला काढला का? तुम्ही आम्हाला सांगता का? अरे ज्याच्या पूर्वी नोंदी आहेत ज्यांच्या पूर्वी नोंदी आहेत त्याला दाखला मिळणार आहे. तुमचं कोण सांगा विरोध करणार आहे त्याला? तुम्ही कुणबीचा दाखला कोण काढला विरोध का? करणार आहे? ज्यांच्या पूर्वी नोंदी आहेत ना त्याला मिळणारच तुमचं आहे. सांगा, ज्यांचं नाव सरकारपेक्षा द्या. मोठे आबा पाटील, सरकारपेक्षा मोठे महाराष्ट्र तुम्ही बघतोय, सांगा तुम्ही कायदा महाराष्ट्राला. शिकवता का राम आम्हाला? भक्ती का? तुम्ही सांगितलं तसं सांगा, सरकार तुम्ही करणार कुणबी का? दाखला काढलाय का? काय सांगता तुम्ही? तुमच्या आबासाहेब दादागिरीला आणि खतम मृणालजी, काढलंय का? आबासाहेब आणि मृणालजी, माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या समाजाचे नेते आहात तर तुम्ही दोन्ही समाजांमध्ये समन्वय राहील अशी भूमिका मांडा ना. असं तुम्ही माझ्या समाजावर काय बोलता, मी तुमच्या समाजावर काय बोलतो अशी भाषा वापरून समाजामध्ये काय पसरणार ना. आधीच दुही झालेली आहे, ती दुही काय आता आणखीन रुंद करण्याची भूमिका तुम्ही घेणार आहात का? माझी विनंती एवढी आहे की तुम्ही एकमेकांचं ऐकून घ्या. जे काही मुद्दे असतील त्या मुद्द्यांना विरोध करूयात ना. चला, नवनाथ वाघमारेजी आहेत का आपल्यासोबत? हो यस सर. बरं नवनाथजी, आता तुमची पहिली तर प्रतिक्रिया सांगा मला एकूण या सगळ्या गोष्टींवरची. आणि मनोज जरांगे पाटील काय बोलले ते ऐकलत का तुम्ही? नाही ऐकू. बरं, मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. पण का छगन भुजबळांना आणि धनंजय मुंडेंना असं सांगावंसं वाटलं की दोन समाजांमध्ये भांडणंही फक्त मनोज जरांगेंनी लावली आहेत म्हणून? मनोज जरांगे यांना एकट्यानंच का आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातंय? दोन्ही समाजांमध्ये जर भांडणं लागली असतील तर काय टाळी एका हाताने नाही ना वाजली आहे? सुरुवात जरांगे यांच्याकडून झाली ना. बीड जाळण्याला सुरुवात कोणी केली? आंतरवाली सराटीमध्ये पोलीस प्रशासनाच्या 100 पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर डोके फोडण्याचं काम कोणी केलं? जाती तेढ निर्माण कोणी केलं? सोनाराला मारहाण कोणी केली? नाव्याचे दुकानं फोडले, नाव्याची दुकानं जाळले, बीडमध्ये हॉटेल जाळले, आमदाराचे घरं जाळले. आज आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या गाड्या जाळल्या जातात, आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या गाड्या फोडल्या जातात. कोणी खरं बोललं तर त्याला मारहाण केली जाते. म्हणजे दादागिरी ज्यांची त्यांच्यावर बोलायचं नाही का? त्यांनी दादागिरी करायचं ना आपण शांत बसायचं. हे राज्य, हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतोय, परंतु याला संविधान मान्यच नाही. याला निजामाचं गॅजेट मान्य, आणि हे निजामाचे गॅजेट मागणारे निजामाप्रमाणे दादागिरीची भाषा बोलतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जर दोघांनी आरक्षण कोणाला मागायचं असेल आणि कोणाला आपल्यात घुसून द्यायचं नसेल तर संविधानिक मार्ग आहेत ना. आम्ही आमचं आरक्षण टिकवण्यासाठी रस्त्यावरली लढाई लढू, न्यायालयीन लढाई लढू, परंतु इथं दादागिरी करण्याची काय? ओबीसीची भाषा जर कोणी बोलायला लागलं तर तुम्ही त्याला लगेच त्याच्या वयाचा विचार करीत नाही. त्यामध्ये भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील, त्यामध्ये मुंडे बंधू भगिनी असतील, यांच्यावर लगेच तुम्ही खालच्या पातळीचं काय बोलायचं, त्यांच्या तब्येतीच्या सुद्धा कुठं धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचा विचार तर डोळ्यावर बोलायचं. मग यांचा जर विचार केला तर यांनी जुन्या काळात काय केलं हे जर आम्ही उकरून काढलं तर चालेल का? हे काय करत होते हे महाशे? आंतरवाली सराटी तिकडे काय करतात? यांचं गाव इकडे बीड जिल्ह्यात आहे, तिकडे सासऱ्याचे तुकडे मोडायला काय थांबतात? हे जर आम्ही काढलं तर चालेल का? तुम्ही व्यक्तिगतच जर टीका होणार असतील तर त्यातनं काही साध्य होणार नाहीये. व्यक्तिगतच टीका होणार असेल तर त्यातनं काही साध्य होणार नाही. आणखी एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, पंकजाताई का नाही आल्या आज? हे बघा, ज्याच्या त्याचा हा प्रश्न असतो. पंकजाताई त्यांच्या काही कामात असतात, पंकजाताई जरी आल्या नाही तर त्यांचे बंधू धनंजय मुंडे आले आणि त्यांनी ओबीसींचे मन जिंकली, ओबीसींसाठी ते आवाज बनले, भुजबळ साहेबांच्या साथीला आले. आम्ही सुद्धा तिथे होतो. आम्ही सर्वांनी आता ठरवलंय की जोपर्यंत हा काळा GR 2 सप्टेंबरचा रद्द होत नाही तोपर्यंत आमची रस्त्यावरची लढाई असेल, न्यायालयीन लढाई आम्ही लढत राहू. आणि ठिकठिकाणी आता मोर्चे मेळावे होतील. कारण या राज्य सरकारला पंकजाताईंची मागणी आहे का की हा GR रद्द व्हावा? आवाज करत असाल तर झुंडीने आम्ही उत्तर नवनाथ वाघमारेजी, पंकजाताईंची ही मागणी आहे का की हा GR रद्द व्हावा? नवनाथ वाघमारेजी, पंकजाताईंची मागणी आहे का GR रद्द व्हावा? यस, पंकजाताईने GR रद्द करण्याची मागणी यापूर्वीच केली. आणि ज्या दोन वर्षापूर्वी 57-58 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले, याची श्वेतपत्रिका काढा.
अशी मागणी सुद्धा मंत्री पंकजाताईने केलेली आहे. त्यामुळे पंकजाताई सुद्धा आमच्या सोबत आहेत. तुम्ही त्यांची उद्या प्रतिक्रिया घेऊ नाही, शकता. त्यांची प्रतिक्रिया घेऊ, पण तुम्हाला हे खटकत नाही का? बीड मध्ये मेळावा होतो, पंकजाताई ज्या जिल्ह्यातनं येतात त्या जिल्ह्यामध्ये मेळावा होतो, त्या जिल्ह्यामध्ये महायुतीचे बहुतांश नेते त्या मेळाव्याच्या व्यासपीठावर असतात. छगन भुजबळ असतात, धनंजय मुंडे असतात, गोपीचंद पडळकर असतात, पंकजा मुंडे मात्र नसतात. काय अर्थ काढायचा? एकी नाहीये का सगळ्या ओबीसी नेत्यांमध्ये? बीड जिल्ह्यातल्या त्यामुळे ते आल्या नसतील, परंतु या बीड जिल्ह्याचे परळी विधानसभेचे विधानसभा नाही, सदस्य तुमचं पहिलं वाक्य ऐकू नाही आलं ते जरा प्लीज रिपीट करा. तुमचं पहिलं वाक्य ऐकू नाही आलं ते रिपीट करा. तुमचं पहिलं वाक्य ऐकू आलं नाही ते प्लीज रिपीट करा. हे बघा, पंकजाताई या बीड जिल्ह्यामध्ये विधानसभा सदस्य नाहीत किंवा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नाहीत, त्यामुळे त्या आल्या नसतील. जे परळी विधानसभेचे विधानसभा सदस्य आहेत, माजी मंत्री आहेत, पंकजाताईंचे बंधू आहेत. म्हणजे याच्यासाठी आजच्या मेळाव्याला काय ते पालकमंत्री असणं आणि आमदार असणं गरजेचं आहे का? आजच्या मेळाव्याला काय ते पालकमंत्री असणं आणि तिथून निवडून आलेले आमदार असणं गरजेचं आहे का? त्यांच्या मनात तसं काय असेल, परंतु धनंजय मुंडे आले म्हणजे दोघंही आल्यासारखं आहे. दोघंही म्हणजे धनंजय मुंडे आले काय आणि पंकजा मुंडे आले काय? आता सध्या दोघं आल्यासारखं असं कसं दोघं आल्यासारखं होईल? असं कसं दोघं आल्यासारखं होईल? दोघांची नेतृत्व वेगवेगळी आहेत, दोघं आपापलं राजकीय करिअर करतात, दोघं वेगवेगळे निवडणुका लढतात ना, दोघं आपापल्या खात्याचे मंत्री होते ना, असं कसं दोघं वेगवेगळे म्हणता येईल? एकत्र होते, भगवानगडावर सुद्धा एकत्र होते ते. हा, आणि आज मुळात शिवाजीराव कर्डिले, आमदार साहेब शिवाजीराव कर्डिले यांचं अतिशय मुंडे साहेबांचं जवळीचं नातं होतं. शिवाजीराव कर्डिले साहेबांचं निधन झालेले, त्या खरं तर कर्डिले कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सुद्धा सहभागी आहोत. कर्डिले साहेबांच्या दुःख आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांनाच आदर आणि दुःख आहे. म्हणजे तुम्ही मांडताय तो मुद्दा महत्वाचा आहे. पण जर विजय वडेट्टीवार आले नाही म्हणून जर छगन भुजबळ साहेब त्यांच्या नावानं आरोप करत असतील आणि त्यांचे व्हिडिओज दाखवत असतील, तर मग पंकजा मुंडे आलं नाही त्याच्याबद्दल का बोलले नाहीत? पंकजाताई शिवाजीराव कर्डिले यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या त्यांना माहित असतील. मला आता उशिरा माझ्या लक्षात आलं, म्हणून मी सांगतो शिवाजीराव कर्डिले जे होते मुंडे साहेबांचे ठीक आहे त्यामुळे ते तिकडे गेलेले असल्यामुळे धनंजय आले आणि पंकजा ते तिकडे गेल्या आणि तो भुजबळ साहेबांचा वडेट्टीवार साहेबांचा तो वेगळा विषय आहे. बर, किशोर चव्हाणजी, तुम्ही मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहात. मनोज जरांगे पाटील यांच्यावर आज जो आरोप सगळ्यात मोठा लावण्यात आला तो म्हणजे असा आहे की ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम, या दोनही समाजांमध्ये जो आज विखार दिसतोय तो विखार निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी केलं. हा खूप मोठा आरोप आजच्या या सभेतनं लावण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी भाषा मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वापरलेली आहे, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वापरलेली आहे की यांना पाडा, यांना दाखवा, तीच भाषा आता ओबीसींकडनं मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देताना वापरली जाते. नाही, लोकशाही आहे, लोकशाही सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, सभा घेण्याचा अधिकार आहे, भाषण करण्याचा, टीका करण्याचा सुद्धा अधिकार आहे. पण आजच्या सभेचं एक सगळ्यात जास्त वैशिष्ट्य घटनेला मानणाऱ्या लोकांसाठी मी सांगतो. आता ही घटनेचं आमचे सहकारी बोलतात त्यांच्यासाठीच सांगतो. कॅबिनेट मंत्री जे आहे ते येऊन इथं भाषण करतात, सत्ताधारी पक्षाचे आमदार इथे येऊन भाषण करतात आणि समाजात दुजी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. लोकशाही, सत्ताधारी पक्षाचे लोक शासनाच्या विरोधात आणि विशेष करून 2 तारखेचा जो GR संदर्भात जे भाषण चालू आहे, मी मंत्री महोदयांना तुमच्या माध्यमातून विनंती करतोय. महाराष्ट्राची जडणघडण कधी झाली? 1 मे 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1 मिनिट मला द्या, मी जास्त मागत नाही, सगळ्याची चर्चा ऐकली. हे कोणासाठी म्हणतो मी? मंत्र्यांसाठी म्हणतो, सत्ताधारी आमदारांसाठी म्हणतो. हा मराठवाडा हा हैदराबाद स्टेटचा भाग होता. महाराष्ट्रात आला तर येताना तो मराठा समाज आरक्षण होता, त्याच्यासाठी ही लढाई मुख्यतः चालू आहे. आणि हा जो GR निघालेला आहे हैदराबाद गेजेटचा 2 सप्टेंबरचा, हा 2 सप्टेंबर पासून आजच्या तारखेपर्यंत ओबीसीचे आमचे जे नेते आहेत, आमचे सहकारी जे नेते आहे आपले नागपूरचे बबनराव, त्यांनी जो इतिहास करून सांगितला की 72 लोकांचे अर्ज आलेले आहेत, त्या 72 पैकी फक्त 7 लोकांना सर्टिफिकेट मिळाले. जसं बाबासाहेब आता आमचे म्हणाले, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना तो अधिकार कायद्याने घटनेने दिलेला आहे. ती प्रक्रिया
त्यांना मान्य नाही. मी बोलतो, मी कुणाच्याकडे बोललो नाही आबासाहेब. मला हे सगळ्यांना लक्षात कुणाच आहे, कॅबिनेट मंत्र्यांना ह्या गोष्टी माहित नाही आणि ते ओबीसी बद्दल जे गरीब ओबीसी आहेत त्याच्याबद्दल ते गैरसमज निर्माण करतायत. आणि मला जी काळजी आहे, हे बघा, त्या 4, 5, 6, 8, 9 जण आत्महत्या ज्या झालेल्या आहेत, कुणाच्या त्याला मराठ्यांनी 300 केल्या, आता ओबीसीने केलेल्या आहेत. ह्या गैरसमजुतीमध्ये आत्महत्या होत आहेत. याला जबाबदार कोण? पण किशोर चव्हाणजी आणि किशोर चव्हाणजी आणि आबासाहेब, म्हणजे जर असं आहे की तुम्हाला असं वाटतंय की आमचा ओबीसी मध्ये समावेश आधीच होता, तो नंतर झालेला नाहीये, त्यामुळे आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे, पण तसंच ओबीसींनाही तर वाटत असेल ना की तुमचा समावेश नव्हता किंवा सध्याच्या कायद्यानुसार तुमचा समावेश केला जाऊ शकत नाही, तसा जर तो केला तर तो आमच्यावर अन्याय ठरेल. मग त्यांना ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? ते मांडण्यासाठी पण तुम्ही का त्यांना न्यायालयात गेला तरी तुम्ही म्हणता जायचं नाही, त्यांनी सभा घेतल्या तरी तुम्ही म्हणता त्यांनी बीडमध्ये यायचं नाही, असं कसं चालेल ना? जो कायदा तुम्हाला संरक्षण देतो त्यांनी काय ओबीसींना देऊ नये का आबासाहेब? किशोरजी, तुमचा आवाज माझ्यापर्यंत नीट येत नाहीये, आबासाहेबांना बोलू दे, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. आबासाहेब बोला. कसं आहे की एकदम साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, मी अनेक वेळा जय महाराष्ट्र स्वागत केलंय की आपण या चर्चा लाईव्ह आणून समाजामध्ये एक क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे की नेमका मुद्दा काय, की आता माइंडकर साहेब विश्लेषक होते, त्याने एक चांगला विषय मांडला होता, पण त्यांचं मी तुम्हाला सांगतो की मराठ्यांच्या बद्दल हे कसं गैरसमज समाजात पसरवत आहेत. हे बघा, ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना हे आरक्षण मिळणारच आहे, ज्यांच्या कुणबी ज्या मराठ्यांच्या नाहीत त्यांना मिळू शकत नाही, ज्यांच्या मिळाल्या त्या ऑलरेडी ओबीसीत गेलेले आहेत. परंतु आज हे ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने काउंटर करतायत, सगळ्या समाजामध्ये द्वेष पसरला जातोय, हे सगळ्यात वाईट आहे की आम्ही कुठल्याही ओबीसीच्या समाजाच्या विरोध नाही, आम्हाला कुणाच्या ताटातले नको आहे, कुठल्याही ओबीसीवरती अन्याय होणार नाही, मराठ्यांची पहिली काळजी आहे. की सुरुवातीपासूनची आमच्या आरक्षणाची लढाई आहे. जरांगे पाटलांच्या अगोदर आम्ही लढा उभा केला होता, त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही त्या गोष्टी मांडलेल्या आहेत की आमचे हे सर्वसामान्य लोक आहेत, गावगाड्यामध्ये ओबीसी बहुजन सगळा समाज आम्ही एकत्र राहतो, त्यांच्यावरती कुठलाही अन्याय मराठ्यांनी कधी केला नाही. परंतु 4-2 लोक यायचं, पण ते तरी कुठे, म्हणजे आजच्या संपूर्ण भाषणांमध्ये नाही आबासाहेब, आजच्या संपूर्ण भाषणांमध्ये त्यांनी नाही विरोध केला. त्यांचंही म्हणणं आहे की जे लीगल आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे. धनंजय मुंडे तेच म्हणाले, छगन भुजबळ तेच म्हणाले, आमचा आरक्षणाला विरोध नाहीये. त्यांचा विरोध कशाला आहे तर 2 सप्टेंबरच्या GR नुसार जी प्रक्रिया चुकीची राबवली जाते असा त्यांचा आरोप आहे, त्या प्रक्रियेला त्यांचा विरोध आहे, ते फक्त त्याच्याबद्दलच म्हणतायत. मग हे का म्हटलं जातंय की संपूर्ण मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध आहे? त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजामध्ये जे कुणबी आहेत त्यांना दिलं जावं आरक्षण, पण जर ते देत असताना योग्य प्रक्रिया राबवली जात नसेल तर त्याला आमचा विरोध आहे. 2 सप्टेंबरचा GR ती प्रक्रिया राबवत नाही असा त्यांचा प्रमुख आक्षेप आहे. मग तो आक्षेप त्यांनी नोंदवायचा की नाही? आक्षेप हा नोंदवला पाहिजे, परंतु समाजामध्ये गैरसमज का पसरवताय? तुम्ही मंत्री आहात, तुम्ही समाजावर रस्त्यातून तुम्ही लोकांना काय चुकीचं समज शकताय? तुम्हाला कुणी अडवलंय? द्या ना, तिथं बसा ना सरकारमध्ये ना. विषय सगळ्यात साधा सोपा आहे. आता समाजात 2 कसे गैरसमज पसरवले जातात की पहिला मराठ्यांना ओबीसीत घुसायचं आहे, मराठ्यांना ओबीसीत घुसायचं आहे. अरे बाबा, ज्या वेळेला सरकारनं स्वतंत्र SC-BCचं आरक्षण दिलं, कोर्टात कोण गेलं? हेच भुजबळ आणि ह्या लोकांनी काही लोकांना पाठवलं, तिथं तुम्ही विरोध केला. बरं, पुन्हा EWS आम्हाला दिलं, तेही आम्ही स्वीकारलं. EWS स्वीकारल्यानंतर तेही तुम्ही आम्हाला विरोध करायला लागले. पुन्हा सरकारनं SC-BC आरक्षण दिलं, EWS रद्द केलं. आता पूर्वी आरक्षणाचा विषय जरा वेगळा आहे. हा विषय तुम्हाला पहिला क्लिअरिफिकेशन करतो की आम्ही कसं करायचं तुम्ही सांगा. की ज्या वेळेला आम्ही यांना आमंत्रण दिलं ओबीसीच्या नेत्यांना, मी स्वतः त्यावेळेला आम्ही बैठक बोलवली मुंबईमध्ये, विजय वडेट्टीवार साहेब साक्षीला आहेत. आणि एक चांगलं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये विजय वडेट्टीवार साहेबांचं ओबीसी आहे, त्याने मध्ये मार्ग काढला त्यावेळेला. आणि ते म्हणले आम्ही SC-BC आरक्षण सरकार देतं असं तर आमचा विरोध नाही. त्यावेळेला SC-BCचा शासन निर्णय झाला, सर्वानुमते 288 आमदारांनी आणि 72 विधान परिषद आमदारांनी सगळ्यांनी सहमती दिली. एक मतानं ठराव मंजूर झाला, एक मतानं ते आरक्षण मंजूर झालं. आणि ते पुन्हा आरक्षण झाल्यानंतर त्याच ओबीसीतल्या काही नेत्यांनी पुन्हा चॅलेंज केलं. म्हणजे मला एक कळत नाही आबासाहेब, की हे तुम्ही त्या ओबीसी नेत्यांवर का टाकता? जो निर्णय न्यायालयाचा आहे, मग ओबीसी नेते न्यायालयामध्ये जाऊ देत नाही तर दुसरे कोणी जाऊ देत.
म्हणजे जर न्यायालयानं निर्णय चुकीचा ठरवला असेल तर तुम्ही गेलाच नसतात तर चुकीचा झाला नसता अशी कशी भूमिका घेता येईल? कुणी गेलं असतं तरी तो चुकीचाच झाला असता. मग त्याच्यासाठी जबाबदार जर तो न्यायालयाच्या कक्षेतच बसणारा नव्हता, न्यायाच्या कक्षेतच नव्हतं, तर ते कसं टिकणार होतं? मग त्याच्यासाठी ओबीसींना कसं जबाबदार धरता येईल? त्यामुळे दोनही समाजातल्या नेत्यांनी बोलताना हे भान राखायला हवं ना की दोनही समाज मिसलीड होणार नाहीत म्हणून. मृणालजी, थोडी शेवटची कमेंट द्या तुमची, कारण माझ्याकडे वेळ संपलेला, आपण तरी 5 मिनिटं वेळ कार्यक्रमाची वाढवलेली आहे. मृणालजी बोला. नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अतिशय गोंधळ होतोय. मुळात ज्यांच्या नोंदी आहेत, आता मला शांतपणे बोलून द्या, ज्यांच्या नोंदी आहेत, ज्यांनी दाखले काढलेले आहेत, त्यांना आधी कुणी विरोध केला नाही आणि त्यांचं करायचं काही कारण नाही. मग जर ज्यांच्या नोंदी आहेत, ज्यांची वंशवृत्ती, आता आबासाहेब तुमच्या मध्ये ते बोलले नाहीत ना, तर त्यांना बोलू देत ना. थोडे मॅनर्स शिका. ठीक आहे, एक लक्षात घ्या, ज्यांच्या नोंदी आहेत, आबासाहेब प्लीज त्यांना बोलू देत. त्यांनी तुमचं ऐकलं असं नाही. दाखले त्याच्या आधी भेटलेले आहेत, त्याच्या आधी भेटलेले आहेत. तर ज्यांच्या नोंदी आहेत, ज्यांची वंशवृत्ती होतीये, 650 जाती, SC ST OBC VJ NT SBC या सगळ्यांना त्याच कायद्यानुसार दाखले भेटतात. ज्यांचे दाखले आणि नोंदी वंशावळ आहे त्यांना दाखले भेटलेले आहेत कुणबी समाजाचे. मुळात ज्यांच्या नोंदी नाहीत आणि वंशावळ जुळत नाहीत त्यांच्यासाठी हा GR आहे, हे लक्षात घ्या. हा GR जर ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्यासाठी द्यायची काही गरज नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की EWS ज्यावेळेस मनोज जरांगे उपोषणाला बसले त्यावेळेस पण मराठा समाजाला EWSचं आरक्षण भेटत होतं. कुणीही विरोध केला नव्हता. EWSला महाराष्ट्रातनं कुणीही विरोध केलेला नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं मराठा समाजाला 8.5% 10% मधलं 8.5% आरक्षण भेटत असताना देखील मनोज जरांगे हे उपोषणाला बसले. त्यांनी महाराष्ट्रामध्ये हैदास घातला आणि मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. आता हे म्हणतायत की मराठा कायम हे म्हणतायत की मराठा समाजाला ओबीसीतच आरक्षण मी देतो, मी घेऊन दाखवतो. आपण तुम्ही थोडे मॅनर्स शिका. जेव्हा दुसरे बोलत असतात तुम्ही बोलू नये. असं नाही होत ना मृणालजी, असं तुम्ही वारंवार त्यांना मॅनर्सवर नाही बोलू शकत. प्लीज ठीक आहे. आबासाहेब आणि मृणालजी माझी वेळ संपत आलेली आहे. आबासाहेब आणि मृणालजी माझी वेळ संपत आलेली आहे. मुद्दा हा आहे की दोन समाज जेव्हा एकमेकांच्या समोर उभे राहतात, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपण बोलतोय 2025 साल उजाडलेला आहे. मुद्दा आहे आरक्षणाचा, जातनिहाय आरक्षणाचा. आपण कितीही म्हटलं की आरक्षण जातीवर दिलं जात नाही, वर्गावर दिलं जातं, तरी त्याचा मूळ पाया जात आहे, हे विसरता येणार नाहीये. आता प्रश्न असा आहे की प्रत्येक समाजाला, आपल्या समाजातील निम्न स्तरातील असतील, सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागास असतील, त्यांच्यासाठी आरक्षणाची मागणी करणं हे काहीही चूक नाहीये. ती मागणी सरकारकडेच केली जाते. सरकार ती कशी पूर्ण करतं कडे दुसऱ्या समाजाचं लक्ष असतं, मग न्यायालयामध्ये केलं जातं. या सगळ्या लढाया न्यायालयाच्या पातळीवर, आंदोलनांच्या पातळीवर जरूर लढल्या जाव्यात. पण त्याच्यामुळे जर दोन समाजांमध्ये दरी निर्माण होत असेल तर ती खूप चिंतेची बाब आहे. यातली चिंता वाढवणारी आणखी बाब ही आहे की कुठल्याही निवडणुका आल्या की हा सगळा गुंता आणखीन वाढवला जातो, दोनही समाजांमधली तेढ आणखी वाढली जाते आणि निवडणुका संपल्या की हे सगळं शांत होतं. हे होणं हे समाजाच्या दृष्टीनं हितावह नाहीये. जर हा दोन समाजांमधल्या आरक्षणाचा आणि कायद्याचा मुद्दा असेल तर तो नेत्यांमधल्या साठमाळीचा किंवा नेत्यांमधल्या भांडणाचा मुद्दा होता कामा नये. दुर्दैवानं ते होताना दिसतंय महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रातलं सामाजिक ऐक्य जर टिकवायचं असेल तर आपल्याला हे सगळं टाळावं लागेल. दोनही समाजांमधली ही दरी कशी बांधली जाईल, कशी कमी होईल, याचं सगळ्यांचा भान राखावं लागेल. आजच्या या सभेच्या निमित्तानं एवढंच सांगावं असं वाटतंय. आपण सगळेजण आजच्या चर्चेमध्ये सहभागी झालात, पण आजच्या चर्चेसाठी आपल्या सगळ्यांनाच वेळ कमी मिळाला होता, कारण आधी भाषणं झाली, त्यानंतर काही प्रतिक्रिया आल्या, पण तरीही तुम्ही आपापले मुद्दे सविस्तरपणे मांडले. सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.